अशा प्रकारे भुकेजलेल्या चिले पिलांच्यासाठी, स्वतःसाठी आणि त्यांच्या कारभाऱ्यासाठी जया भाकरी भाजत आहे. चिमटा हातात घेतलेला आहे, तवा थोडा बाजूला केलेला आहे आणि गॅसवरती भाकरी भाजून घेत आहे. आता एक एक भाकरी ह्या ठिकाणी पडण्यास सुरुवात झालेली आहे. ओके, आता प्रत्यक्ष जेवणाचा आपण व्हिडिओ पाहूया. ओलं खोबरं, सुकं खोबरं खास एन्जॉय पार्टीसाठी इथं उपलब्ध आहे. प्रत्यक्ष नारळ फोडून ह्या ठिकाणी केलेले. कधी एकदा होतंय आणि कधी एकदा खातंय, असं आमच्या या पोलेकरांना झालेलं आहे. आपण ते शिजल्याशिवाय काय करायचं? त्याच्यामध्ये बी फरक असतो, जुनं असतं, कवळं असतं आणि कसलं असतं. पण काय आहे, उघड्यावर चूल केल्यामुळं जाळ त्या पातेल्याला नाही तर बाजूलाच, आणि नुसतंच पातेलं चुलीवर आहे. असू दे, पण निदान टेस्ट ती टेस्टच असते. चुलीवरचं मटण सुकं पातळ, शिवाय पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, अशी महिला वर्गामध्ये आवड पाहिजे. आपल्या पतिराजांना करून घालण्यासाठी आणि वयोवृद्ध सिटीजनांना देखील करून घालण्यासाठी अशी आवड पाहिजे. 4 वाजल्यापासून हे कामकाज सुरू आहे. पहा, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकार. काय म्हणत हे? अरे वा वा, या मटण खायला छान सुक्यासाठी काढलेलं आहे. रस्ता उकळी अजून कामकाज सुरू आहे. लक्षात ठेवा, कामकाज सुरू आहे. तो आमचा स्वराज, तो शिजले का नाही बघायला, तो टेस्टर आहे आमच्या घरातला. सागर भाऊ आपल्या पत्नीस मदत करत आहेत. म्हणजे अशा प्रकारे एकमेका सहाय्य करू, पोट भरून खाऊ. काय चालते तेल जास्त होईल मला वाटतं. नाही ना, कसं करते आम्ही आता एकत्रच भाजतोय आणि तोच आमच्या देश तशीच करते. मग लागल आणि थोडं लागलं तर सांगा. दोन्ही ठेवण्यापेक्षा एकत्रच भाजायचं. हा चालते. महिलामध्ये एकमेकाची चर्चा चालवली आहे. मी अशी करते, मी तशी करते, आमची बी अशी करते, तमची बी तशी करते. म्हणजे एक प्रकारचा त्यांचा संवाद उत्कृष्ट प्रकारे सुरू असतो. आवडलं बाबा आपल्याला. ही सुक्यासाठी कढई ठेवलेली आहे. सुक्क अक्का माझी सुक्यासाठी कांदा चिरत आहे. ओके ओके, हा इकडे बोल. हा लक्ष दे, इकडे चालू केलं. हा मामांच्या इकडे येण्याचा काहीतरी फायदा झाला. स्वराजने पहिल्यांदा मटण खाल्लं. अरे वा वा वा, छान 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 छान. हा आता बघा, सुक्यासाठी आता पहिल्यांदा हळद या कढईमध्ये टाकून घेत आहे. त्यानंतर तुमचं हिंगपूड. ओके, हिंगपूड देखील घेतलेली आहे. पहा, सुक्यासाठी तेलामध्ये जिरं आणि हिंगपूड चांगल्या प्रकारे परतवून घेतलेले. आता बारीक याच्या चिरलेला कांदा आता ह्या तेलामध्ये परतवून घेण्याचं कामकाज, चांगल्या प्रकारे भाजण्याचं कामकाज सुरू आहे. दिवस मावळलेला आहे. अंधारामध्ये लाईटीच्या प्रकाशामध्ये हे आक देखा हाल झलक महिला वर्गाच्या कामाच्या गडबडीची. पहा, आता जेवताना कांदा लागतो. माझी अक्का आता कांदा चिरायला लागली. आवडी पॅलेसमध्ये जळण वगैरे, खोबरं आणि काही किरकोळ ॲक्वाचं पाणी बिनी जे काही शक्य आहे ते आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. पण बाकीची जबाबदारी तुमची. करायचं, खायचं, कुठलाही एन्जॉय करायला 1-2 तास नाही तर 4 वाजल्यापासून आमचं कामकाज सुरू आहे. 8 वाजले तरी जायला ह्यांना 10 वाजतील. ओके, बघा परतवून कांदा परतवून घेत आहे. बच्चे कंपनी देखील वस्तू आणून देण्यास मदत करत आहेत. आमच्या शेजलनं टोमॅटो आणलेले आहेत. आणि कधी नाही की आज लोकांना आनंद झाला आहे की आमच्या स्वराजनं आज सुरुवात केलेली आहे खायला. हा व्हेरी गुड. ओके मॅडम, आत भाकरीचं थापत आहेत. उघड्यावरील स्वयंपाक, शेतामधील पिकनिक नियोजन करून आमची भाची मंडळी, त्यांच्या सौभाग्यवती, त्यांची मुलं या ठिकाणी आलेली आहेत.
पहा अशा प्रकारे सुनिशाने चांगल्या प्रकारे कांदा परतवून घेतलेला आहे आणि जो काय मसाला केलेला आहे खारा गोडा वगैरे काय असेल ते आता थोड्याच वेळात मिसळेल. खरपूस कांदा भाजल्यानंतर सुनिशाने मिक्सरवर बारीक करून घेतलेला मसाला या कढईमध्ये कांद्यामध्ये आता परतवून घेईल. पाहूया पुढची रेसिपी. कढईमध्ये मसाला ओतून घेतलेला आहे आता चांगल्या प्रकारे परतून घेतला. एक एक रेसिपी स्टेप बाय स्टेप आपण पाहत जाऊया. हा मसाला तेलामध्ये परतवून घ्यायचं कामकाज सुरू आहे. सोलून ठेवलेलं नारळाचं केस विहिरीवरील जळान काटक अशा प्रकारे सारखं ओलातनं झाऱ्या फिरवावं लागतो, परतवून घ्यावं लागतं. चांगलं भाजल्याची खात्री करून नंतर पुढची स्टेप घेतली जाते. तेल कमी पडत असल्याची खात्री झाल्यानंतर पुन्हा एकदा वरून थोडं तेल घ्यायचं कामकाज सुरू आहे. मसाल्याचं अँड घुसळिंग चाललेलं आहे बघा. पहा अजून थोडं तेल घेतलेलं आहे. भाऊ बहीण भाचे मुलं ही अगदी गुण्यागोविंदाने आवडी पॅलेसमध्ये दोन्ही प्रकारच्या जेवणाची एन्जॉय पार्टी करत आहे. पहा अशा प्रकारे चुलीवरील सुक्या मटणाची तयारी सुरू आहे. पहा आता यानंतर मसाला चांगला भाजून घेतलेला आहे. त्यामध्ये आता तिखट टाकलेलं आहे. लोकांच्या चवीनुसार एकदाच घेतलेला आहे. हा हू फा फू जुडो कराटे सुरू होणार आहेत थोड्याच वेळात. भाजलेल्या मसाल्यामध्ये तिखट मिसळलेलं आहे. परतवून घ्यायचं काम सुरू आहे. अक्काने टोमॅटो कांदा खाण्यासाठी चिरलेला आहे. का रे हा ओके चालून द्या. हा मटण मसाला रेडीमेड घेतलेला आहे तो आता मिसळायला लागलेला आहे त्या संपूर्ण मिश्रणामध्ये. आणि अक्का कोथिंबीर चिरत आहे. पहा जवळ घेतलेलं जे पातेलं आहे ते मटण शिजवत असताना जो काही रस्सा बाजूला काढलेला आहे पाणी गरम पाणी तेच पाणी आता ह्या सुक्यासाठी थोडं मिसळलं जाणार आहे. पहा पातळ रश्श्यासाठी जो काही सुक्यासाठी मसाला भाजलेला आहे त्यातला थोडा मसाला त्या रश्श्यामध्ये काढून घेतलेला आहे. डबल आजरा घेतलेलं नाही. ठीक आहे. आता यामध्ये सुक्कं जे काही शिजवून घेतलेलं फोडी आहे ते आता मिसळेल. अशा प्रकारे सुक्क मटण या ठिकाणी शिजलेलं आहे. आता थोडं चांगल्या प्रकारे भाजून घेतलं जाईल, परतवून घेतलं जाईल, उपलवून घेतलं जाईल आणि थोडं थंड झाल्यानंतर यथेच्छ समाचार घेतला जाईल. तेव्हा सर्वांनी चुलीवरील मटण पार्टीसाठी अवश्य आवडी चॅनेलला यावे आणि करावे आणि खावावे आणि आम्हालाही खायला घालावे हीच सर्वांना विनंती.